तर आज होती महाशिवरात्रीची मला काही पूजा करायची नव्हती. मग सिद्धीचा नंबर लागला होता. शक्यतो अशा वेळेस मी पूजा करत नाही, 4-5 दिवस देव तसेच असतात. पण महाशिवरात्र होती म्हणून बोलले सिद्धी तू कर पूजा, आणि तिला सुट्टी देखील होती. मग तिचे बाबा तिला इथं सांगत होते कशी पूजा करायची, आणि ती तसंच करत होती. आणि सिद्धीला मी सकाळी सहज म्हणले सिद्धी तू उपवास करशील का? तर ती बोलली हो मम्मा मी करेल उपवास. आणि तुम्हाला सांगते तिने खरंच दिवसभर उपवास केला, म्हणजे जे उपवासाचं होतं तेच खाल्लं. अजिबातही चॉकलेट वगैरे बिस्किट काहीच खाल्लेलं नाहीये. आणि सिद्धीचा जो आहे तो पहिलाच उपवास होता, म्हणजे याच्या आधी तिने कोणताच उपवास केला नव्हता. मला देखील वाटलं नव्हतं की ती दिवसभर करेल म्हणून. तुमच्यातल्या कोणी कोणी महाशिवरात्रीचा उपवास केला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. रिद्धी जी आहे ती दिवसभर उड्या मारते, इकडे तिकडे पळते, अजिबातही झोपत नाही. मग संध्याकाळी अशी आळशीपणा करते. ती खाली लोळत असते म्हणून मी तिला सतरंजी टाकून दिली, पण ती काय 5 मिनिटं पण बसली नाही त्याच्यावरती. मग नंतर इथं तिचे झोपायचे नाटकं चालले होते. झोपत तर काय नाही लवकर, पण असंच आपलं तिला सर्दी झालेली होती त्याच्यामुळे मी तिला स्टीम देत होते. तर तुम्ही इथे बघू शकता तिने वाफ घ्यायचं सोडून दिलं आणि ते तोंडातच घालत बसली. आज सुट्टी होती तरी सिद्धीच्या बाबांना ड्युटी होती. त्यांना यायला खूप उशीर झालता, म्हणजे 11 वाजले होते आम्हाला संध्याकाळचं फरार करायला. जेवढे मध्ये एवढंच भेटूयात लवकर. बाय.